ऑफिस नंतर आता फार्म हाऊस मधील नको ते व्हिडिओ सापडले। अशोक खरातच्या कुकनेच कसा केला भांडाफोड। विश्वासू व्यक्तीनंच फिल्मी स्टाईलनं खरातचा गेम केला। अशोक खरात प्रकरणाला 1 महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी सुद्धा रोज धक्कादायक खुलासे या प्रकरणात होताना दिसतात। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात आता खरातवर आणखीन एक गुन्हा दाखल झालाय। हा गुन्हा दाखल करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून खरातचा एकेकाळचा जवळचा सहकारी होता। यात जवळच्या सहकाराला खरातनं गंडवल्यामुळे त्यानं खरातचा फिल्मी स्टाईलनं भांडाफोड केला। खरातचा एकेकाळचा विश्वासू ललित भोपळे याने दाखल केलेल्या फिर्यादीत खरातच्या कुकबाबत धक्कादायक खुलासा केलाय। त्यानं फिर्यादीत नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेऊ। भोपळे याला खरातने तब्बल 8.5 कोटींना गंडवलं होतं। तुमच्या आई वडिलांना मृत्यूयोग येईल अशी भीती घालत अवतार पूजा करण्याच्या नावानं त्याच्याकडून 4 कोटी रुपये खरातने उकळले। त्यानंतर आणखीन एका पूजेच्या नावाखाली 2 कोटी रुपये त्याच्याकडून लाटले। हे सगळं करूनही काही फरक पडला नाही। त्यामुळे खरातच्या वर्तवणुकीवर भोपळे याला संशय आला। या दोघांमध्ये यानंतर खटके उडायला लागले। त्यातच भोपळे याचा खरात बाबतच्या दैवी चमत्काराबद्दलचा विश्वास उडायला लागला। खरातचे काही गैरकृत्य देखील त्याच्या कानावर पडले। या सर्व प्रकारामुळे भोपळे याने खरातच्या कृत्याचा भांडाफोड करण्याचा निर्णय घेतला। खरातला त्याच्या फार्म हाऊसवर जेव्हा एका कुकची गरज होती तेव्हा आपल्या मर्जीतील कुक भोपळेने तिथे ठेवला। या कुकच्या माध्यमातून खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं। खरात जेव्हा थकत असे तेव्हा तो फार्म हाऊसवर 2-2 रात्र राहायचा। खरात काही महिलांसोबत आतमध्ये दारू देखील प्यायचा। त्यांच्यासोबत खरात यावेळी अश्लील चाळे करायचा। हे सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाले। खरात जेव्हा फार्म हाऊसवर महिलांना घेऊन यायचा तेव्हा तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्याच्या सूचना तेथील कुकला द्यायचा। परंतु खरातच्या काळ्या कृत्याचा शोध घेण्यासाठी कुक कॅमेरे बंद करत नसायचा। त्यामुळे खरातचे फार्म हाऊस मधील हे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद झाले। हे सगळे अश्लील सीसीटीव्ही आता SITच्या हाती लागलेत। त्यामुळे ऑफिस बॉय नीरज जाधव नंतर आता या कुकमुळे देखील खरातच्या अश्लील कारनाम्यांचे पुरावे पोलिसांना मिळालेत। अशोक खरातवर 10हून अधिक गुन्हे दाखल झालेत। श्रद्धेच्या नावाखाली भक्तांची फसवणूक, महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक गैरव्यवहार हे सगळं करून खरातने त्याचं काळं साम्राज्य उभं केलं। अशोक खरात आता पुरता अडकला असून त्याच्या पापांबद्दल रोज नवीन माहिती समोर येते। अशातच आणखीन एका फिर्यादीमुळे खरातच्या अश्लील कारनाम्यांची माहिती पोलिसांना मिळाली। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पुढे आणखीन काय धक्कादायक खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।